नमस्कार, माझं नाव कार्तिकी आतिश चव्हाण, जाधववाडीतले रहिवासी आहे मी. माझा गट 606 याच्यातून सावतामाई मंदिर ते विसावा हॉटेलपर्यंत 30 मीटरचा डीपी प्लॅननुसार रस्ता मंजूर झालेला आहे. माजी महापौर राहुल जाधव याने अनधिकृतपणे तिथं टपऱ्या टाकलेल्या आहेत. जेव्हा पण आम्ही रस्त्यांसाठी भांडायला गेलो, आम्ही रस्ता हँडओव्हर केलेला आहे, तेव्हा आम्ही एवढंच म्हटलं की आम्ही रस्त्याला जागा दिलेली आहे, तुम्ही रस्ताच करा. तर ह्यांचं मुजोरी इतकी की हे म्हटले की तुम्ही पालिकेला हँडओव्हर केली, मग मी पालिका बघून घेईन असं करण. आणि इतक्या वेळा आम्ही त्या रस्त्यासाठी भांडणं केली, बऱ्याच वेळा तिथं विरोध केला, तर त्यांनी बाहेरचे भाडोतरी गुंड आणून आम्हाला मारहाण केली आमच्या चव्हाण कुटुंबाला. तरी पण आम्ही आमची सत्तेची बाजू असल्यामुळे आम्ही ठामठोक उभं राहिलेलो आहे. इथं विशाल भाऊंनी तिथं पण आमची साथ दिलेली आहे. अश्विनीताई माझी खूप चांगली मैत्रीण आहे, ती सत्ताधारी पक्षात असून सुद्धा विरोध पत्करून सुद्धा ती माझ्यासोबत तिथं उभी राहिलेली. संतोष तात्या असतील, हनुमंत तात्या असतील, ह्या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. सत्य आणि असत्य हे खरं खोटं याची जनता नक्कीच नोंद घेईन आणि येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमताने निवडून देतील. हा पॅनल खूप स्ट्रॉंग झालेला आहे आणि हा पॅनल बहुमताने निवडून येणार आहे. धन्यवाद. खरं तर ताई तुम्ही बोललात आणि सुरुवातीला बोललात की तुम्ही दाखवणार की नाही, तुमचा शब्द तुमचा मी सांगतो, चौकीला गेलो, इकडे गेले, सगळं मॅनेज होते, कुणी आमची दखल घेतलेली नाही. पोलीस तुमचा एकन एक शब्द दाखवला जाईल. तुमची ही जी काही खदखद आहे केव्हापासून आहे आणि काय होणं अपेक्षित आहे पुढ्यात, काय वाटतं? नाही, आम्ही हे बघा रस्ता हँडओव्हर केला, त्याचा आम्ही TDR पण घेतलाय. आमचा मुद्दा हाच आहे की आम्ही जर जागा रस्त्याला दिली, माझी रोड वायडिंग मध्ये जवळजवळ 2 मजली बिल्डिंग पडली, मग ठीक आहे ना, मग तुम्ही रोड वायडिंग किंवा रस्त्याच्या डीपी प्लॅनला जेवढे अडथळे येतात त्यानुसार तुम्ही जर एखाद्याचं घर पाडू शकता, मग इथंच का जागा ठेवली त्यांच्यासाठी? आम्ही रस्त्याला दिली, रस्ता करा ना. आमचं साधं सरळ भांडण आहे. मग रस्ता ते मी पालिकेचा मालक असल्यासारखेच ते लोक वागतात की मी बघून घेईन, मग तुम्ही हँडओव्हर केला, मग तुमचा ह्याच्याशी काय संबंध नाही, असं नाही ना. आम्ही रस्त्याला दिले, रस्त्याचं काम करा. आणि आम्हाला सावतामाई मंदिर ते विसावा हॉटेल 30 मीटर रस्ता पाहिजे, तो येणाऱ्या भविष्यकाळात नक्कीच होईल, मला अपेक्षा आहे, कारण मला खात्री आहे.